अध्यात्म रामायण युद्धकांड चतुर्थ सर्ग रावण शुक संवाद मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, सेतू बांधण्यापूर्वी पूजा करताना रामेश्वर नामी शिवलिंगाची स्थापना करून लोकांचे हितास्तव श्रीराम म्हणाले। रामेश्वर शिवलिंगाचे दर्शन करून जो कोणी सेतुबंधास प्रणाम करेल तो तर ब्रह्महत्येच्या पापापासूनही मुक्त होऊन जाईल। सेतुबंधाचे ठिकाणी स्नान करून रामेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन मग नियत संकल्प करा। मग नियत संकल्प करून वाराणसीला जाऊन तेथून गंगा नदीचे जल आणून त्या जलाने रामेश्वरास अभिषेक करून उरलेले पाणी पात्रासह जो कोणी समुद्रात सोडेल तो निसंशयपणे ब्रह्मप्राप्ती करून घेईल। सेतू बांधताना नलाने पहिल्या दिवशी 14 योजने, दुसऱ्या दिवशी 20 योजने, तिसऱ्या दिवशी 21 योजने, चौथ्या दिवशी 22 योजने सेतू बांधला असे ऐकिवात असल्याचे सांगतात। पाचव्या दिवशी नलाने 23 योजने सेतू पूर्ण करून पूर्ण समुद्रभर नलाने पलीकडे जाण्यास्तव मार्ग पूर्ण केला। त्या सेतूवरून लगेचच असंख्य वानर त्वरेने 100 योजन विस्तीर्ण असणारा सागर ओलांडून पलीकडे पोहोचले आणि मग त्या वानर श्रेष्ठांनी त्रिकूट पर्वतास वेढा घातला। लंका अनुलोकन करण्यासाठी श्रीराम हनुमंताचे खांद्यावर चढले। अशा प्रकारे ते दोघेही त्या महान पर्वतावर चढून गेले। मग अतिशय विस्तीर्ण नाना प्रकारच्या चित्र विचित्र प्रसादांनी युक्त सोन्याचे प्रकार आणि तोरणे यांनी सुशोभित आणि खंदक तोपा पूल यांनी शोभायमान असणारी लंका त्यांनी अवलोकन केली। राजप्रसादावरील विस्तीर्ण भागावर वीर मंत्र्यासह राक्षस राज रावण विराजमान होता। 10 किरड्यांनी तो तेजपुंज दिसत होता। नील पर्वताच्या शिखराप्रमाणे त्याचा आकार, काळ्या मेघाप्रमाणे त्याची कांती, रत्नजडित दंड असणाऱ्या अनेक पांढऱ्या छत्रांनी तो अशिते शोभत होता। इतक्यात वानराने शुकला भरपूर मारून बांधले होते, त्या श्रीरामांनी मुक्त केले होते। तो आता रावणा समीप आला होता। त्याला पाहून रावण हसत हसतच म्हणाला, अरे शुका, तुला शत्रूंनी फार त्रास दिला का? रावणाचे वचन ऐकून शुक म्हणाला, सागराच्या उत्तर तीरावर जाऊन मी तुमचा संदेश सांगितला तसाच तुमचा संदेश तुम्ही सांगितला तसाच मी सांगितला। तेव्हा क्षणातच वानरांनी उड्या मारून मला पकडून मला मारहाण करू लागले, मला त्रास देऊन ठारच की मारू लागले। तेव्हा मी, हे रामा, माझे रक्षण करा असे मी भयाने ओरडू लागलो। तेव्हा त्याला सोडा असे श्रीरामांनी आज्ञा केल्याने त्या वानर श्रेष्ठांनी मला सोडले। ते वानर सैन्य पाहून भयाने व्याकुळ होऊनच मी तुमचे जवळ आलोय। ज्याप्रमाणे देव दानवांमध्ये संधी होणे अशक्य आहे, ज्याप्रमाणे देव दानवांमध्ये संधी होणे अशक्य आहे, त्याप्रमाणेच राक्षस सेना आणि वानर सेना यामध्येही संधी होणे अशक्यच असल्याचे माझे मत आहे। तेव्हा हे महाराजा,
हे वानर लवकरच आपल्या नगरीच्या तटावर येतील. आता आपण दोन्ही मधील एक गोष्ट त्वरित करावी. एक तर सीता श्रीरामांना आदरपूर्वक सोपवावी. श्रीरामांबरोबर होणाऱ्या युद्धास, नाहीतर श्रीरामांबरोबर होणाऱ्या युद्धास तयार व्हा. श्रीराम मला म्हणाले, अरे शुका, तू रावणास माझा हा निरोप सांगावा की ज्या सामर्थ्याचे आधारे तू सीतेचे अपहरण केले आहेस, ते सामर्थ्य तू आता तुझे इच्छेप्रमाणेच सर्व सैन्य आणि सर्व बंधू बांधवांसह रणांगणी मला दाखव. उद्याच्या उद्या प्राकार व तोरणे यासह लंकापुरी आणि तुझे राक्षस सैन्य मी माझ्या बाणांनी नष्ट केलेले तू पाहशील. अरे रावणा, माझे भयंकर अशा क्रोधाचा प्रयोग तुझ्यावर करीन, तेव्हा तू तूर्तास आपले सामर्थ्य राखूनच ठेवावे. असे बोलून कमलनयनी श्रीराम गप्प बसले. हे राजन, लंकेच्या नाश करण्यास तर सर्व वानर तूर्त बाजूसच राहू देत. श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव आणि विभीषण हे 4 पुरुष श्रेष्ठ एकाच ठिकाणी आले असून ते चौघेही या लंकेचा मुळा सकट उपटून टाकून तिला भस्मसात करण्यास ही समर्थ आहेत. किंबहुना त्या रामांचे जे बळ मला पाहावयास मिळाले, शस्त्रे मी पाहिली, त्यावरूनच बोध होतो की लक्ष्मण, सुग्रीव आणि विभीषण हे तिघेही बाजूस ठेवून एकटे श्रीरामच तुझे सर्व नगरीस नष्ट करण्यास समर्थ आहेत. असंख्य वानरांनी भरलेली ती वानर सेना पहा. पर्वताप्रमाणे आकार असणारे वानर तेथे गर्जना करीत आहेत. ते पहा, त्यातील काही मुख्य वानरांविषयी मी तुम्हास अवगत करवतो. हा जो लंकेकडे तोंड करून गर्जना करीत उभा आहे आणि जो हजारो वानर सेनापती समवेत आहे, तो नीलनामी अग्निपुत्र असून सुग्रीव सेनेचा मुख्य सेनापती आहे. सर्ग 4 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.